प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधाराचा प्रयास करा. आज मी आपणा महाबळेश्वर पर स्ट्रॉबेरी याची माहिती आपणाकडे कथन करणार आहे. ती पहा. आता महाबळेश्वर स्ट्रॉबेरी हे डोंगराच्या उतरणीवर अ, घेतले जाणारे पीक आहे. आणि महाबळेश्वरमध्ये म्हणजे काय, तयार होणारी ही स्ट्रॉबेरी भारतात आपल्या भारतापेक्षा 85% एवढी जास्त होते नुसत्या महाबळेश्वरला. तर आणि त्याच्यामध्ये रास्पबेरी आहे, तुती आहे आणि अ, गूसबेरीचं अशा पुष्कळ स्ट्रॉबेरीचे प्रकार आहे. आणि उत्पादन तर भरपूर प्रमाणात होतं, कारण महाबळेश्वरला थंड हवा आहे आणि लाल माती आहे आणि भौगोलिक वातावरण त्या स्ट्रॉबेरीला पोषक आहे. त्याच्यामुळे महाबळेश्वरला आपल्या भारतात होणाऱ्या स्ट्रॉबेरीपेक्षा 85% स्ट्रॉबेरी आपल्या नुसत्या महाबळेश्वरला होते. आणि एवढंच काय, महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात त्याच्या लागवडी होतात. ते भौगोलिक वातावरण अनुकूल असल्यामुळे थंडी आहे, लाल माती आहे असं. आणि मग अशा प्रकारे आता ब्रिटिश वसाहतीच्या काळामध्ये काय व्हायचं, ऑस्ट्रेलियातून स्ट्रॉबेरी आपल्या प्रदेशात यायची आणि ह्या प्रदेशात यायची. मग आणल्या गेल्या ऑस्ट्रेलियातून त्या स्ट्रॉबेरीच्या आपल्या प्रदेशात आणल्या गेल्या. मग महाबळेश्वर हे ब्रिटिश राजवटीत आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी उन्हाळी राजधानी होती ब्रिटिश राजवटीमध्ये. आणि शेती आपल्या राजवटीमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी ती उन्हाळी राजधानी होती. आणि तेव्हापासून स्थानिक शेतकऱ्यांनी काय केलं की त्याच्या स्वतःच्या फळांच्या जाती आणून परदेशातून कुठून आणि आपला असा धंदा विकसित केला. आणि काही इतर ठिकाणाहून आयात केल्या जायच्या त्या स्ट्रॉबेरीच्या जातीसुद्धा. मग ते शेतकरी लोक त्यांना ते सगळी माहिती काढून मग ते भरपूर असं विकसित झाला तो प्रदेशच महाबळेश्वरचा. आता पश्चिम महाराष्ट्रात पाचगणीच्या डोंगरावर सुद्धा, पाचगणी महाबळेश्वर जवळच आहे, आणि मग पाचगणी या डोंगराच्या भागामध्ये केली जाते. तिथे सुद्धा सन 2015च्या उत्तरार्धात ते अंदाजे 30 नाही 3,000 एकर क्षेत्रात मध्ये ते स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं. स्ट्रॉबेरी आणि दरवर्षी अंदाजे त्याचं 30,000, 1915 म्हणजे उत्तरार्धात 3,000 एकर क्षेत्रामध्ये घेतले जात होते. आणि वर्षी त्याचं उत्पन्न किती होतं, 30,000 मेट्रिक टन फळाचं उत्पादन व्हायचं. तर अशा प्रकारे म्हणजे 3,000 एकर क्षेत्रामध्ये. तर आणि देशामध्ये तर एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनात महाबळेश्वरलाच उत्पन्नाची खूप भरभराट असते. आणि 85% तिथे माल म्हणजे स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं. आणि त्याला ती किती, त्याची चवसुद्धा कशी असते स्ट्रॉबेरीची चव ती लाल असते आणि ती चवीलासुद्धा गोड असते, अवीटच चव असते स्ट्रॉबेरीची. तर अशा खूप अवीट चव असते स्ट्रॉबेरीची. आता महाबळेश्वर स्ट्रॉबेरी हे हंगामी फळ आहे. आता याचा हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबरला येतो.
एवढंच काय, उन्हाळ्यातही याचा हंगाम येतो. एप्रिल मे महिन्यात सुद्धा स्ट्रॉबेरीचा हंगाम येतो. हे हंगामी फळ आहे. आणि या प्रदेशाच्या जवळपास निम्मे फळ कॅलिफोर्नियाला कॅलिफोर्नियात जवळपास कॅलिफोर्नियाच्या स्वीट चाली जातीच्या आहेत. आता हे जे उत्पन्न घेतात तर ते कॅलिफोर्नियातून त्या काही स्ट्रॉबेरीच्या जाती, म्हणजे छान छान गोड गोड लागणाऱ्या जाती त्या कॅलिफोर्नियातूनच आयात करतात आणि मग ते लावून त्याचे उत्पन्न काढतात. तर अशा प्रकारे महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचा वापर प्रदेशातील विविध खाद्य करतात. त्या स्ट्रॉबेरीचे खाद्य काय करतात, तर स्ट्रॉबेरीचा वापर स्वीट चाली जातीचे आहे आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा वापर प्रदेशातील विविध खाद्य बनवण्यात त्याचा उपयोग करतात. काय करतात, आईस्क्रीम आणि ते काय म्हणतात, क्रश, फ्रूट, प्रिझर्व जाम, मिल्कशेक, स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फज, स्ट्रॉबेरी वाईन आणि जेली टाकून इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला स्ट्रॉबेरीचा उपयोग होतो. आपल्या जीवनाला उपयोगी येतो पदार्थ. आणि अशा मध्यपूर्वेतील इतर देशामध्ये त्याची निर्यातसुद्धा केली जाते. तर कुठे निर्यात केली जाते, तर फ्रान्स, बेल्जियम, मलेशिया इथे त्यांची निर्यातसुद्धा केली जाते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी परदेशात अशा प्रकारे फ्रान्सला जाते, बेल्जियम, मलेशिया इथे निर्यात केली जाते. आणि निर्यात करण्यापूर्वी हे फळ काय करतात, त्याला थंड करतात, गोठवले जातात, तेव्हा त्याची निर्यात करतात. नाहीतर ते काय लवकर खराब होऊन जाईल. अशा प्रकारे ते खूप नाजूक असतं. आपण स्ट्रॉबेरीचा रंग ते पाहतो, किती नाजूक असते ते स्ट्रॉबेरी. तर अशा प्रकारे त्याचे फायदेसुद्धा आपल्या शरीराला खूप होतात. स्ट्रॉबेरीमधील अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी सह आपल्या रोगकार प्रतिशक्तीला समर्थन देतात. स्ट्रॉबेरी आपण सतत खात राहिले तर, आणि आपल्याला आजारीसुद्धा पडण्याची शक्यता असली तर स्ट्रॉबेरी ते आजारी पडण्याची कमी करू शकते. तर जवळजवळ आटोक्यात आणते स्ट्रॉबेरी खाल्ली आपण तर तो आजारसुद्धा. तर आता आपण कर्करोग, हृदयरोग, डायबिटीज, स्ट्रोक यासारख्या आरोग्यविषयक रोगावर स्ट्रॉबेरी खाणे खूप आवश्यक असते. एवढंच काय, आपली चरबी वाढली तर चरबी किंवा कोलेस्टेरॉल शिवाय वितरित करतात. तर अशा मॅग्नेज आहे, पोटॅशियम आहे, लोह आहे, अशा प्रकारचे ह्या स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आहे. आपण खाल्ले तर आपल्या शरीराला, आरोग्याला खूप ते लाभदायक ठरतात. तर अशा प्रकारे मॅग्नेज आणि पोटॅशियमचा तर असा चांगला स्रोतच आहे तो. स्ट्रॉबेरी आपल्या संपूर्ण शरीरासाठी उपयोगी आहे आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व सुद्धा आहे. तरी आपल्याला जे त्या असतात महाग असतात त्या, परंतु आपल्यालाही जर एखाद्या वेळी खाण्याची आपण काही असली महाग तरी खाण्याचं टाळू नका. मिळाले तर खात जायचे, कारण ते आपल्या शरीराला उपयोगी होतं. आपल्याला काही रोग होत असला त्याच्यापासून सुद्धा आपल्याला आवर घालते. तर अशा प्रकारे महाबळची स्ट्रॉबेरी
ही माहिती मी आपणापुढे सादर केली आहे. ती अवश्य पहा ना. हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.